दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 9च्या त्या लहरींमध्ये प्रवेश करणार आहोत, ज्या तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतात. हा अध्याय म्हणजे केवळ एक कथा नाही, तर ते एक अभेद्य संरक्षण कवच आहे. ही कथा ऐकताना तिला हलक्यात घेऊ नका, कारण गुरुचरित्रातील हा 9वा अध्याय तुमच्या आयुष्यातील गरिबी, चिंता आणि संकटांचा मुळापासून नाश करतो. शास्त्र सांगतं की जो भक्त हा अध्याय पूर्ण श्रद्धेने शेवटपर्यंत श्रवण करतो, त्याच्या पदरी असलेले कितीही मोठे पाप आणि शरीराला जडलेले असाध्य रोग हे कायमचे शरीर सोडून निघून जातात. तुमचं रडकं भाग्य सुखात बदलायचं असेल तर हा अध्याय शेवटपर्यंत एकाग्रतेने ऐका. आता याच क्षणाला दत्त महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या उपस्थितीची नोंद करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा. आजची ही कथा मनापासून लाईक करा आणि महाराजांच्या किमान 2 भक्तांना शेअर करा. विश्वास ठेवा, आजच्या या पवित्र दिवशी दत्त महाराज तुमची एखादी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण करतील. आणि लक्षात ठेवा, या अध्यायाच्या शेवटी आपण एक शक्तिशाली प्रार्थना केली आहे, जी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करेल. ती ऐकायला विसरू नका. चला तर मग या चमत्कारी अध्यायाला सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, श्री गुरुचरित्राच्या या अमृतमय प्रवासात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मागील अध्यायात आपण पाहिलं की त्या ब्राह्मण मातेच्या करुणेने आणि अढळ भक्तीने प्रसन्न होऊन श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी तिला एक अद्भुत वरदान दिले होते. त्यांनी शब्द दिला होता की पुढच्या जन्मी मी तुझ्याच उदरी नृसिंह सरस्वती या रूपात अवतार घेईन. भक्तीची ही पराकाष्ठा आणि ईश्वराने दिलेले ते वचन हाच या गुरु परंपरेचा पाया आहे. आज या 9व्या अध्यायाची कथा ऐकताना तुम्हाला जाणीव होईल की श्री गुरु आपल्या भक्ताच्या कष्टांकडे कधीच दुर्लक्ष करत नाहीत. हा अध्याय तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, शत्रुभय आणि मनातील सर्व चिंता दूर करण्याचे सामर्थ्य ठेवतो. जर तुम्ही मागील अध्याय ऐकला नसेल तर आपल्या चॅनलवर श्री गुरुचरित्राची ही साखळी सुरू आहे. तो 8वा अध्याय नक्की ऐका, कारण त्याशिवाय या कथेचा हा दिव्य प्रवास पूर्ण होणार नाही. कृष्णा नदीचा तो पवित्र तीर आणि कुरवपूर नावाचे ते दिव्य बेट जणू साक्षात वैकुंठच पृथ्वीवर अवतरले होते. पहाटेची वेळ होती. सूर्याची कोवळी किरणे कृष्णामाईच्या संत वाहणाऱ्या पाण्यावर लहरींसारखी नाचत होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाचे ते शांत संगीत चराचराला जागृत करत होते. याच कुरवपूरच्या बेटावर साक्षात दत्तप्रभूंचे पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ वास्तव्यास होते. महाराजांचे तेज सूर्यापेक्षाही प्रखर होते, पण त्यांच्या डोळ्यात मातेची शीतलता आणि करुणा मात्र प्रचंड भरलेली होती. याच पवित्र भूमीत एक अतिशय गरीब, भोळा आणि निष्पाप रजक राहत होता. रजक म्हणजे एक साधा धोबी. त्याचे संपूर्ण आयुष्य लोकांचे मळलेले कपडे नदीकाठी धुण्यात आणि संसाराचा गाडा ओढण्यात जात होते. त्याचे हात कष्टामुळे राबले होते. शरीरावर दारिद्र्याच्या खुणा होत्या, पण त्याच्या अंतकरणात मात्र एकच ओढ होती, ती म्हणजे श्री गुरूंच्या दर्शनाची. दररोज सकाळी जेव्हा गाव झोपलेले असे, तेव्हा हा रजक आपल्या डोक्यावर कपड्यांचे गाठोडे घेऊन कृष्णा नदीच्या काठी येत असे. परंतु त्याचे काम केवळ कपडे धुणे इतकेच मर्यादित नव्हते.
त्याच्यासाठी खरी प्रसन्नता तेव्हाच मिळायची जेव्हा श्रीपाद श्री वल्लभ महाराज स्नानासाठी गंगेच्या कृष्णा नदीच्या तीरावर येत असत. महाराज जसे समोरून चालत येताना दिसायचे तसा हा रजक आपले सर्व काम बाजूला ठेवायचा. तो आपले ओले हात पुसून अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने महाराजांच्या दिशेने पाहायचा. तो लांबूनच महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालायचा. त्याच्या त्या वंदन करण्यात कोणताही दिखावा नव्हता, कोणतीही अपेक्षाही नव्हती. तो एक सामान्य मनुष्य होता, ज्याला कदाचित मोठे मंत्रतंत्र येत नव्हते, पण त्याच्या नमो श्रीपाद राजाय या उच्चारात त्याचे संपूर्ण काळीज सांडलेले असायचे. श्रीपाद महाराज देखील या भक्ताची ही निष्काम सेवा रोज पाहत असत. लोक महाराजांकडे काही ना काही मागायला यायचे. कोणाला संपत्ती हवी होती, कोणाला आरोग्य हवे होते, पण हा रजक मात्र कधीच जवळ येऊन काही मागायचा नाही. तो फक्त दुरून दर्शन घ्यायचा आणि पुन्हा आपल्या कष्टाच्या कामाला लागायचा. त्याचे आयुष्य कष्टाचे होते. अन्नासाठी त्याला वणवण करावी लागत होती, तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक तृप्ती असायची. ही तृप्ती पैशातून आली नव्हती, तर श्री गुरूंच्या दररोज होणाऱ्या दर्शनातून आली होती. कधी कधी नदीचे पाणी अंगावर उडत असे, कधी वारा जोराने सुटत असे, पण या रचकाचा नियम चुकला नाही. त्याची ही भक्ती पाहून प्रत्यक्ष सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की बा नामधारका, भक्ती कशी असावी, तर या रचकासारखी, ज्याला स्वतःच्या देहाची पर्वा नाही, ज्याला जगाच्या श्रीमंतीचा मोह नाही, केवळ श्री गुरूंचे दर्शन हीच ज्याची खरी दौलत आहे. रचकाच्या या अखंड सेवेचा आणि त्याच्या साध्या सुध्या आयुष्यातील त्या अलौकिक ओढीचा हा पहिला टप्पा होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच घडत होते. एक दिवस असा येणार होता जो या गरिबाचे नशीब पूर्णपणे पालटून टाकणार होता. त्याच्या या निस्वार्थ सेवेचे फळ देण्यासाठी खुद्द श्री गुरुदेव दत्त त्याच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार होते. कशा प्रकारे महाराजांची नजर या रचकावर पडली आणि काय संवाद घडला हे पाहणे अतिशय विलक्षण ठरणार आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि दारिद्र्य दूर व्हावे असे वाटत असेल तर कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा. तुमची ही एक हाक महाराजांपर्यंत नक्की पोहोचेल. कृष्णा नदीचा तो पवित्र प्रवाह आणि त्या प्रवाहामध्ये उभे असलेले साक्षात परब्रह्म श्रीपाद श्री वल्लभ महाराज हे दृश्य पाहायला सुद्धा भाग्याचे लेणे लागते. दररोजचा तो नित्य नियम, तीच वेळ आणि तोच नित्यक्रम. महाराज जेव्हा स्नानासाठी गंगेच्या पात्रात उतरत तेव्हा जणू गंगामाई स्वतःला धन्य मानून त्यांच्या चरणांचे क्षालन करत असे. सूर्याची कोवळी किरणे जेव्हा महाराजांच्या ओल्या जटांवर आणि शांत चेहऱ्यावर पडत तेव्हा संपूर्ण कुरवपूर बेट एका दैवी प्रकाशाने नाहून निघत असे. त्याचवेळी थोड्या अंतरावर तो गरीब रजक आपले रोजचे कपडे धुण्याचे कष्टप्रद काम करत असे. नदीच्या पाषाणावर कपडे आपटण्याचा तो आवाज आणि मध्येच महाराजांच्या दिशेने जाणारी त्याची ती आर्त नजर, यातून त्याची आंतरिक भक्ती स्पष्टपणे जाणवत असे. तो रजक एक सामान्य धोबी होता. समाजात त्याचे स्थान अगदी नगण्य होते. लोकांचे मळलेले कपडे स्वच्छ करणे हेच त्याचे नशीब. पण त्याचे स्वतःचे मन मात्र श्री गुरूंच्या भक्तीने अत्यंत निर्मळ झाले होते. महाराज जेव्हा गंगेच्या पात्रात उभे राहून सूर्याला अर्घ्य देत किंवा ध्यानस्थ बसत तेव्हा हा रजक आपले काम क्षणभर बाजूला सारून हात जोडून स्तब्ध उभा राहायचा. त्याच्या मनात एकच विचार असायचा, हे प्रभू, मी किती अभागी आहे की मला तुमच्या चरणांची सेवा प्रत्यक्षपणे करता येत नाही.
मी केवळ लांबूनच तुमचे दर्शन घेऊ शकतो. पण त्याला हे माहीत नव्हतं की जो भक्त अत्यंत विनयाने आणि मनोभावे ईश्वराला वंदन करतो त्याच्याकडे ईश्वराचे लक्ष सर्वात आधी जाते. असे अनेक दिवस उलटले. रचकाची सेवा ही केवळ शारीरिक नव्हती, ती मानसिक होती. तो मनातून, शब्दातून आणि आपल्या कर्मातून महाराजांना शरण गेला होता. कायिक, वाचे आणि मानसे या तिन्ही स्तरावर त्याची भक्ती अखंड होती. कधीकधी कडाक्याची थंडी असे, कधीकधी मुसळधार पाऊस पडत असे, पण महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय हा रजक आपल्या कामाला सुरुवातच करत नसे. त्याच्या त्या निस्वार्थ प्रेमापुढे साक्षात त्रिमूर्ती अवतार असलेले श्रीपाद महाराज प्रसन्न झाले होते. एके दिवशी असाच एक अद्भुत प्रसंग घडला. महाराज स्नानासाठी गंगेत आले असता त्यांनी पाहिलं की हा रजक नेहमीप्रमाणे अत्यंत आदराने वाकून नमस्कार करत आहे. महाराजांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटले. त्यांनी त्या रजकाला जवळ बोलावले. रजकाची अवस्था तर अशी झाली की ज्यांच्या दर्शनासाठी लोक मैलोन मैल चालत येतात तेच प्रभू आज त्याला स्वतःहून हाक मारत आहेत. त्याच्या अंगावर शहारे आले, पाय थरथरू लागले. तो धावतच महाराजांच्या चरणांपाशी गेला आणि दंडवत घातला. महाराज त्याला म्हणाले, हे रजका, तू जन्मभर किती कष्ट करत आलायस. लोकांचे मळे धुण्यातच तुझे आयुष्य चालले आहे का? मी तुझ्या अखंड भक्तीवर आणि निस्वार्थ सेवेवर अत्यंत तुष्ट झालो आहे. सांग, तुला काय हवे? तू मागशील ते मी तुला देईन. आता तुझे हे कष्टाचे दिवस संपण्याची वेळ आली आहे. तू आता सुखाने राज्य कर. महाराजांचे हे शब्द ऐकून रजक सुन्न झाला. राज्य कर? एका गरिबाच्या कानावर जेव्हा राजा होण्याचे शब्द पडतात तेव्हा त्याला काय वाटत असेल? पण रजकाच्या मनात त्यावेळी राजाची हाव नव्हती, तर आपल्या गुरूंनी आपल्यावर इतकी मोठी कृपा केली या विचाराने त्याचे डोळे पाणावले. महाराजांचा हा सत्य संकल्प होता. त्यांनी एकदा तोंडातून शब्द काढला की ते घडणारच हे निश्चित होते. भक्तांनो, श्री गुरूंचा हा महिमा आणि हा दिव्य अध्याय केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपल्या मित्र परिवारालाही शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित एखाद्या संकटात असलेल्या व्यक्तीला जगण्याची नवी उमेद आणि महाराजांचा आशीर्वाद मिळू शकतो. चला तर मग हा सत्संग घराघरात पोहोचवून आपणही या सेवा कार्यात खारीचा वाटा उचलूया. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, महाराजांचे ते तेजस्वी रूप आणि त्यांचे ते अमृत वाणीतून निघालेले शब्द, सुखे राज्य करी आता, हे ऐकून रजकाच्या अंगावर शहारे आले. ज्या हातांनी जन्मभर लोकांचे मळलेले कपडे धुतले त्या हातात साक्षात त्रैलोक्याचा स्वामी राज्याची सूत्रे देऊ पाहत होता. रजक पूर्णपणे भारावून गेला होता. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि त्याने महाराजांच्या ओल्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. रजकाच्या मनात एका बाजूला प्रचंड आनंद होता तर दुसऱ्या बाजूला एक अनामिक भीती. त्याने कर जोडून अत्यंत नम्रतेने विचारले, स्वामी, मी तर एक सामान्य दरिद्री रजक, मला राजवैभवाचे काय करायचे? तुमच्या चरणांच्या छायेत जे सुख आहे ते मला या जगात कुठेच मिळणार नाही. मला फक्त तुमची सेवा करू द्या. रजकाची ही निष्काम वृत्ती पाहून श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव दाटून आले. परंतु महाराजांना ठाऊक होतं की मनुष्याच्या अंतर्मनात काही सुप्त वासना लपलेल्या असतात, ज्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जीवाचा प्रवास मोक्षाकडे वळत नाही. महाराज हसून म्हणाले, बा राजका, तू जन्मभर अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट केलेस. तुझ्या भक्तीचा घडा भरला आहे.
माझा संकल्प कधीही रिकामा जात नाही. तुझी ही सेवा वाया जाणार नाही. महाराजांनी जणू त्या क्षणी त्याच्या नशिबाची सर्व गरिबी पुसून टाकली होती. रचकाने मनोमन महाराजांच्या शब्दांना आपली नियती मानले. त्याने स्वतःच्या वस्त्राच्या एका टोकाला गाठ मारली. जणू महाराजांनी दिलेल्या त्या वचनाचीच ती गाठ होती. त्या दिवसापासून रचकाच्या जगण्यात एक विलक्षण बदल झाला. तो आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याने संसाराची सर्व चिंता सोडून दिली आणि आपले उरलेले आयुष्य पूर्णतः श्री गुरूंच्या चरणी अर्पण केले. आता तो मठाचे अंगण झाडणे, तिथे सडा सारवण करणे, फुलांच्या माळा तयार करणे अशा छोट्या मोठ्या कामात स्वतःला गुंतवून ठेवू लागला. तो जरी कपडे धुण्याचे काम करत असला तरी त्याचे चित्त मात्र अखंड श्री गुरूंच्या स्मरणात असायचे. त्याचे शरीर कष्टाचे काम करत होते, पण त्याचे मन मात्र महाराजांच्या दिव्य स्वरूपाभोवती घिरट्या घालत होते. हीच ती कर्मयोगाची अवस्था होती, जिथे भक्त काम करता करता ईश्वराशी जोडला जातो. दिवसामागून दिवस जात होते. कुरवपूरच्या त्या शांत वातावरणात रचकाची ही सेवा एखाद्या तपासारखी सुरू होती. श्री गुरु देखील त्याला आपल्या मुलाप्रमाणे माया लावत असत. पण एका वसंत ऋतूच्या दुपारी कृष्णा नदीच्या तीरावर असे काही घडणार होते, ज्यामुळे रचकाच्या मनातील सुप्त वासना जागी होणार होती आणि त्याच्या भविष्याचा मार्ग कायमचा बदलणार होता. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, श्री गुरु जसे रचकाच्या मनातले सर्व काही जाणतात, तसेच ते तुमच्याही इच्छा जाणतात. तुमची एखादी सात्विक मनोकामना पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे लिहून महाराजांकडे प्रार्थना करा. तुमची श्रद्धाच तुमच्यासाठी चमत्काराचे द्वार उघडेल. वसंत ऋतूचे आगमन झाले होते. वैशाख महिन्याचे ते कोवळे ऊन आणि कृष्णा नदीच्या तीरावर वाहणारा मंद शीतल वारा, निसर्ग जणू नटला होता. अशाच एका दुपारी तो रजक नेहमीप्रमाणे नदीकाठी आपले काम आटपून महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने उभा होता. अचानक नदीच्या दुसऱ्या तीरावरून वाद्यांचे जोरदार आवाज ऐकू येऊ लागले. ढोल, ताशे आणि करण्यांच्या त्या आवाजाने शांत असलेले कुरवपूरचे वातावरण दुमदुमून गेले. रचकाने कुतूहलाने पलीकडच्या तीराकडे पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. तिथे एक प्रचंड मोठा लवाजा येत होता. ते एक मेच्छ यवन राजा होता, जो आपल्या सर्व ऐश्वर्यासह जलक्रीडेसाठी तिथे आला होता. त्या राजाची स्वारी एखाद्या स्वप्नासारखी भासत होती. राजा सुवर्ण अलंकारांनी नटलेल्या हत्तीवर बसला होता. त्याच्या मागे पुढे शेकडो घोडेस्वार, हातात सौर्या ढाळणारे सेवक आणि रत्नांनी मढवलेली वस्त्रे परिधान केलेले सैनिक चालत होते. एवढेच नाही तर त्या राजासोबत त्याच्या अनेक सुंदर राण्या होत्या. त्या राण्यांनी परिधान केलेली रेशमी वस्त्रे, त्यांचे मौल्यवान दागिने आणि त्यांच्या दासींचा तो मोठा ताफा पाहून रजक पूर्णपणे भारावून गेला. राजाने नदीच्या पात्रात प्रवेश केला तेव्हा त्याच्याभोवती होणारी ती वाद्यांची गर्जना आणि सर्वत्र पसरलेला अत्तराचा सुगंध याने तो रजक पूर्णपणे दृष्टीत झाला. त्याने आजवर एवढे वैभव कधीही पाहिले नव्हते. रचकाच्या मनात एकाएकी विचारांचे काहूर माजले. तो स्वतःशीच म्हणू लागला, धन्य आहे या राजाचे जिने. याने पूर्वजन्मी असे कोणते महान पुण्य केले असेल की आज हा इतक्या सुखात लोळतो आहे. किती सुंदर स्त्रिया, किती अपार संपत्ती आणि किती मान सन्मान. याच्या मानाने माझे हे जगणे केवळ एका पशु समान आहे. जर या जन्मात असे सुख उपभोगता आले नाही तर या मानवी देहाचा उपयोग तरी काय. त्याच्या मनातील ही सुप्त वासना आता फणा काढून वर आली होती. तो राजाच्या त्या
झगमगाटाकडे इतका एकटक पाहत होता की तो आपले अस्तित्वच विसरला. कशा प्रकारे या राजाला ईश्वराची कृपा लाभली असेल, कोणते दैवी सामर्थ्य याच्या पाठीशी असेल, अशा प्रश्नांनी त्याचे मन व्याकुळ झाले. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या पाठीशी साक्षात त्रैलोक्याचा स्वामी उभा आहे, जो त्याच्या मनातील प्रत्येक हालचाल वाचत आहे. रजक जरी लांबून त्या राजाला पाहत होता तरी त्याच्या अंतर्मनातील ती ओढ, ती ईर्ष्या आणि ती वासना श्रीपाद श्री वल्लभ महाराजांपासून लपून राहिली नव्हती. भक्ताच्या मनात जेव्हा एखादी इच्छा अंकुरते तेव्हा श्री गुरु तिला केवळ पाहत नाही तर तिचे फळ कसे द्यावे याचे नियोजनही करतात. रचकाच्या आयुष्यातील तो एक क्षण त्याच्या पुढच्या संपूर्ण जन्माची कथा लिहिणार होता. भक्तांनो, श्री गुरूंच्या त्या दिव्य लीला अशाच पुढे ऐकण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात महाराजांचे कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील घंटीचे बटन बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे पुढचा अध्याय पोस्ट होताच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि कोणतीही महत्त्वाची कथा तुमच्याकडून सुटणार नाही. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, रजक त्या राजाच्या वैभवात इतका हरवून गेला होता की तो शुद्धीवरच नव्हता. त्याचे डोळे त्या झगमटाने दिपले होते. तितक्यात महाराजांची कोमल पण गंभीर हाक त्याच्या कानी पडली. श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी त्याला जवळ बोलावले. रजक भानावर आला आणि त्याने थरथरत्या पावलांनी महाराजांच्या समोर जाऊन उभा ठाकला. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना होती, कारण तो श्री गुरूंच्या सानिध्यात असूनही दुसऱ्याच्या वैभवाचा मोह करत होता. महाराजांनी त्याच्याकडे अतिशय करुणेने पाहिले आणि स्मित हास्य करत विचारले, काय रे रचका, त्या राजाला पाहून तुझ्या मनात काय विचार सुरू आहेत? तू इतका विस्मित का झाला आहेस? रचकाने मान खाली घातली आणि अतिशय प्रांजळपणे कबूल केले, स्वामी, मी आपला दास आहे. पण त्या राजाचे ते अफाट ऐश्वर्य पाहून माझे मन भरकटले. मी विचार करत होतो की अशा प्रकारचे सुख मिळवण्यासाठी मनुष्याने किती मोठी तपश्चर्या केली असेल. रचकाची ती आर्त हाक ऐकून श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे हृदय द्रवले. त्यांनी मातेच्या प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि एक अत्यंत गोपनीय गुपित उघड केले. महाराज म्हणाले, बा रचका, तू चिंता करू नकोस. तू माझी मनोभावे सेवा केली आहेस आणि माझी सेवा कधीच निष्फळ जात नाही. तू पुढच्या जन्मी वैदुर्य नगरीचा आजबे बिदर राजा होशील. तुझा जन्म एका म्हातारपणीच्या नव्हे तर ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या एका वैभवशाली कुळात होईल. आणि मग महाराजांनी ते ऐतिहासिक वचन दिले, ज्याची आपण प्रस्तावनेत चर्चा केली होती. महाराज म्हणाले, जेव्हा तू त्या राजवैभवात असशील आणि तुझे आयुष्य संपत येईल तेव्हा तुला पुन्हा माझी ओढ लागेल. त्याच वेळी मी पुन्हा अवतार धारण करून तुला भेटायला येईन. त्या अवतारात माझे नाव नृसिंह सरस्वती असे असेल. मी संन्यासी वेशात तुला दर्शन देईन आणि त्या भेटीतच तुला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल. आपल्या या भेटीसाठीच मला पुन्हा या पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. हे ऐकून रजक सुन्न झाला. साक्षात परब्रह्म आपल्यासाठी एका साध्या धोब्यासाठी पुन्हा जन्म घेणार. भक्तीचे हे केवढे मोठे सामर्थ्य होते. महाराजांनी स्पष्ट केले की त्या ब्राह्मण मातेला दिलेल्या वचनानुसार ते नृसिंह सरस्वती रूपात येणार होते आणि त्याच अवतारात त्यांना या रचकाच्या इच्छापूर्तीचा धागाही पूर्ण करायचा होता. रचकाला आता खात्री पटली की आपले श्री गुरु आपल्याला कधीच सोडणार नाहीत. महाराजांनी पुढे सांगितले, मी केवळ तुला भेटण्यासाठीच नव्हे तर धर्माच्या रक्षणासाठी आणि भक्तांच्या उद्धारासाठी तो अवतार घेणार आहे. तू निशंक मनाने जा आणि तुझे प्रारब्ध पूर्ण कर.
रचकाने मनोमन महाराजांच्या त्या नवीन रूपाचे, नृसिंह सरस्वती रूपाचे ध्यान केले. विरहाचे दुःख आता आशेच्या किरणांनी भरून आले होते. भक्तांनो, महाराजांनी रचकाला जसे भेटीचे वचन दिले तसे ते आपल्यालाही प्रत्येक संकटात साथ देतात. महाराजांची ही अतूट सोबत आपल्याही पाठीशी कायम राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ सदैव माझ्या पाठीशी रहा असे नक्की लिहा. तुमच्या या एका वाक्यात तुमची संपूर्ण शरणागती असेल. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे ते अभयवचन ऐकल्यानंतर रचकाच्या मनातील सर्व द्वंद्व शमले होते. आता त्याच्यासमोर 2 मार्ग होते. एक म्हणजे या जन्मातील कष्टप्रद आयुष्य जगणे आणि दुसरे म्हणजे महाराजांच्या आज्ञेनुसार राजवैभवाचा उपभोग घेऊन आपली वासना शांत करणे. रचकाने महाराजांच्या चरणांकडे पाहिले आणि अतिशय कातर स्वरात विचारले, स्वामी, मी आता वृद्ध झालो आहे. या जर्जर शरीराने मी राजवैभवाचा काय आनंद घेणार? मला तरुणपणीच हे सुख मिळावे जेणेकरून माझ्या सर्व इच्छा तृप्त होणार. महाराजांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, तथास्तु, तुझे मनोरथ पूर्ण होतील. महाराजांच्या केवळ इच्छेमात्रे करून त्या रचकाच्या प्रारब्धाचे चक्र वेगाने फिरू लागले. रचकाने तिथेच कृष्णा नदीच्या पवित्र पात्रात महाराजांच्या डोळ्यांदेखत आपल्या देहाचा त्याग करण्याचा संकल्प केला. त्याचे चित्त श्रीगुरूंच्या चरणी लागलेले होते. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि त्याचा आत्मा त्या जीर्ण शरीरातून मुक्त झाला. काही काळाने विदुरा नगरीच्या म्हणजेच बिदर एका शक्तिशाली म्हातारपणीच्या नव्हे तर ऐन वैभवात असलेल्या राजघराण्यात एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. हा तोच रजक होता ज्याने कुरवपूरच्या भूमीत श्री गुरूंची सेवा केली होती. त्याचे बालपण अफाट सुखसोयीत गेले. तो मोठा राजा झाला आणि विदुरा नगरीचा एक पराक्रमी राजा बनला. त्याच्याकडे आता ते सर्व काही होते जे त्याने त्या दिवशी नदीच्या पलीकडे पाहिले होते. विशाल राजवाडे, शेकडो हत्ती घोडे, अफाट सैन्य आणि अनेक राण्या. तो आता मेच्छ राजा म्हणून ओळखला जाऊ लागला होता. त्याचे ऐश्वर्य पाहून जग थक्क होत असे. परंतु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा त्याच्या पूर्वजन्मीच्या भक्तीचा आणि कष्टाचा मोबदला होता. त्याने आपल्या प्रजेवर राज्य केले, अनेक सुखांचा उपभोग घेतला. पण जसा जसा काळ पुढे सरकू लागला तशी त्याच्या अंतर्मनात एक अस्वस्थता निर्माण होऊ लागली. भरल्या दरबारात, सुंदर राण्यांच्या सहवासात आणि युद्धाच्या मैदानातही त्याला कशाची तरी उणीव भासू लागली होती. त्याला ते माहिती नव्हते की त्याच्या या अवस्थेचे कारण शेकडो मैल लांब असलेल्या कुरवपूरमधील त्या भेटीत लपलेले आहे. त्याच्या राजवैभवाचे दिवस आता संपत आले होते आणि श्रीगुरूंनी दिलेले ते भेटीचे वचन पूर्ण होण्याची वेळ जवळ येत होती. रचकाचा हा पुनर्जन्म केवळ सुखासाठी नव्हता तर तो ईश्वराच्या एका मोठ्या योजनेचा भाग होता. रचकाच्या या विलक्षण पुनर्जन्मानंतर इकडे कुरवपूरच्या पवित्र भूमीत श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या या अवताराची कार्यसमाप्ती जवळ आली होती. ज्या उद्देशासाठी त्यांनी हा अवतार धारण केला होता तो आता पूर्ण झाला होता. भक्तांना योग्य मार्ग दाखवून, धर्मरक्षणाचे बीज रोवून आणि त्या रचकाला व त्या ब्राह्मण मातेला भविष्यातील भेटीचे वचन देऊन महाराज आता आपल्या निजधामाकडे जाण्यास सज्ज झाले. आश्विन वद्य द्वादशीचा तो मंगलमयी दिवस होता. नक्षत्र होते मृगराज. संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली होती. जणू निसर्गालाही आपल्या स्वामींच्या जाण्याची चाहूल लागली होती. श्रीपाद श्रीवल्लभ महाराज कृष्णा नदीच्या पात्रात ध्यानस्थ बसले. त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने स्वतःला निर्गुण रूपात विलीन करण्याचा संकल्प केला. पाहता पाहता लोकांच्या दृष्टीने महाराज त्या गंगेच्या पात्रात अदृश्य झाले. परंतु भक्तांनो, हे केवळ लौकिक अर्थाने अदृश्य होणे होते. वास्तवात महाराज आजही कुरवपूरच्या त्या अनुरेणूत वास्तव्यास आहेत. सिद्धमुनी
नामधारकाला सांगतात की बा नामधारका, श्री गुरु कधीच कुठे जात नाहीत. जे त्यांचे अनन्य भक्त असतात त्यांना आजही कुरवपूरच्या क्षेत्री महाराजांचे दर्शन घडते. ते आजही तिथे सूक्ष्म रूपात राहून भक्तांच्या हाकेला धावून येतात. या 9व्या अध्यायाचा महिमा असा आहे की जो कोणी हा अध्याय किंवा ही कथा अत्यंत श्रद्धेने ऐकतो किंवा वाचतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे, गरिबी आणि शत्रूंचे भय कायमचे नष्ट होते. या कथेचा शेवट हा केवळ एका अध्यायाचा शेवट नाही, तर तो एका नवीन युगाची सुरुवात आहे. महाराजांनी दिलेले ते वचन पूर्ण करण्यासाठीच पुढे श्री नृसिंह सरस्वती यांचा अवतार झाला, ज्यांच्या अद्भुत लीला आपण पुढच्या अध्यायांमध्ये पाहणारच आहोत. एका साध्या रचकाची भक्ती पाहून देवाने आपला शब्द पाळला, मग तो तुमची हाक ऐकणार नाही. तुम्ही फक्त पूर्ण श्रद्धेने त्यांच्या चरणी लीन व्हा. मग पहा तुमचे आयुष्य कसे आनंदाने आणि सुखाने भरून जाते. भक्तांनो, या 9व्या अध्यायाची ही अमृतमय कथा आज आपण पूर्ण केली आहे. ही केवळ कथा, माहिती नाही, तर तुमच्या प्रगतीचा आणि सुख समृद्धीचा मार्ग आहे. ही पवित्र कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि या सत्संगात सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या आयुष्यात आनंदाचे आणि समाधानाचे दिवस येवोत यासाठी कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपली कृतज्ञता व्यक्त करा. ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण आहे. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, या 9व्या अध्यायाची ही अमृतमयी कथा आज आपण पूर्ण केली आहे. आज आपण एका गरिबाच्या भक्तीचं आणि महाराजांच्या वचनांचं रहस्य पूर्णपणे पाहिलं. पण लक्षात ठेवा, पुढच्या अध्यायात जे रहस्य उलगडणार आहे ते तुमचं जीवन कायमचं बदलवून टाकू शकतं. त्यामुळे पुढच्या अध्यायाची ही दिव्य कथा ऐकायला नक्की या. ती चुकूनही चुकवू नका. दत्तगुरूंच्या प्रेमळ भक्तांनो, आजची ही कथा सांगताना किंवा शब्दांची मांडणी करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल, एखादा शब्द चुकला असेल, तर मला तुमची लहान बहीण समजून क्षमा करा. कारण मी कोणी मोठी विद्वान नाही. मी देखील तुमच्यासारखीच दत्त महाराजांच्या चरणांच्या धुळी समान एक सामान्य भक्त आहे. हा सर्व प्रसादाचा भाग आहे जो मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, जर तुम्हाला खरोखरच आयुष्यात दत्त महाराजांची प्रचिती यावी, त्यांची प्रत्यक्ष कृपा अनुभवायला मिळावी असं वाटत असेल, तर माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की तुम्ही श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायापासून ही कथा ऐकायला सुरुवात करा. कथेची ही साखळी जेव्हा तुम्ही पूर्ण कराल, तेव्हा तुम्हाला दत्त महाराज अशी प्रचिती देतील की ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. आपले मागील सर्व अध्याय आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर पोस्ट झाले आहेत, किंवा तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून त्या सर्व कथा पाहू शकता. ही गुरुचरित्राची साखळी तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडवेल. चला तर मग आज आपण सर्वजण मिळून दत्त महाराजांच्या चरणी एक आर्त प्रार्थना करूया, जी तुमच्या जीवनात चमत्कार करेल. ही प्रार्थना तुम्ही माझ्या पाठी बोलू शकता किंवा कमेंटमध्ये टाईप करू शकता. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, भक्तवत्सल, करुणाघन श्री गुरुदेव दत्त, हे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ महाराजा, आम्ही सर्व शरणागत भक्त आज तुमच्या चरणांशी लीन होऊन दोन्ही हात जोडून आणि डोळे मिटून अत्यंत आर्ततेने तुम्हाला हाक मारत आहोत. हे प्रभू, जशी त्या कुरवपूरच्या पवित्र भूमीत तुम्ही त्या गरीब रचकाच्या कष्टांकडे मातेच्या मायेने पाहिले आणि त्याच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंधार एका क्षणात दूर केला, तशीच कृपादृष्टी
आज ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तावर टाका. आम्ही संसारी माणसे आहोत महाराज. पावलोपावली संकटांनी आणि चिंतांनी आम्हाला घेरले आहे. आमच्या घरात असलेली पैशांची सनसन, कर्जाचा न संपणारा विळखा आणि गरिबीमुळे येणारे नैराश्य, हे सर्व तुमच्या दिव्य प्रसादाने आणि या 9व्या अध्यायाच्या सामर्थ्याने कायमचे नष्ट होऊ दे. हे दयाघना, आमच्या वाटेत उभे असलेले अडथळे, नशिबाचे फेरे आणि आमच्या प्रगतीवर जळणारे शत्रू, या सर्वांपासून आमचे रक्षण करा. जसे तुम्ही रचकाच्या भोवती तुमच्या आशीर्वादाचे कडे निर्माण केले, तसेच एका अभेद्य संरक्षण कवच आमच्या आणि आमच्या परिवाराच्या भोवती सदैव असू द्या. आमच्या घरातील कर्ता पुरुष, आमची लेकरं बाळं आणि वडीलधारी माणसे यांच्यावर तुमच्या कृपेची सावली अखंड राहू द्या. हे कृपा सिंधू, केवळ आर्थिकच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक व्याधींनीही आम्ही जर्जर झालो आहोत. शरीराला जडलेले असाध्य रोग, मनाला सतवणारी भीती आणि रात्रीची झोप उडवणारी विवंचना, हे सर्व तुमच्या चरणांच्या स्पर्शाने हरण करा. आमच्या पूर्वजन्मीची किंवा या जन्मीची जी काही पापे असतील, जी आमच्या सुखाच्या आड येत आहेत, ती सर्व या गुरुचरित्राच्या अग्नीमध्ये भस्म करून टाका आणि आम्हाला शुद्ध करा. स्वामी, आम्ही तुमच्या चरणांच्या धुळी समान आहोत. आम्हाला जगात कुठेही थारा मिळाला नाही तरी चालेल, पण तुमच्या हृदयात आम्हाला थोडी जागा द्या. आमची जी काही रास्त आणि सात्विक इच्छा असेल, जी पूर्ण होण्यासाठी आम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत आहोत, ती आज तुमच्या या 9व्या अध्यायाच्या साक्षीने पूर्ण करा. आमच्या नशिबाचे रडके दिवस संपू द्यात आणि सुखाचा, आनंदाचा सूर्य आमच्या अंगणात उगवू द्यात. आम्ही तुम्हाला संपूर्णपणे शरण आलो आहोत महाराज. आमचा हात कधीही सोडू नका. संकटाच्या वेळी धावून या. अंधारात प्रकाश बना आणि मरणाच्या दारातही तुमचेच नाम आमच्या ओठी असू द्या. ही प्रार्थना केवळ शब्द नाहीत महाराज, तर आमच्या अंतकरणाचा हा टाहो आहे. हा टाहो तुमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि आम्हा सर्वांना कृतार्थ करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. राधे राधे. सांब सदाशिव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो.